विचारांची। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं मुंबई एक सोहळा आयोजित करण्यात आलाय। मुंबईतल्या या सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदेंबरोबर युती करणारे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये थोड्याच वेळात हा सोहळा सुरू होईल। राज ठाकरे काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचतायत। राज आणि उद्धव हे दोघंही या कार्यक्रमाला हजर आहेत। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या निमित्तानं आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, आत्ता जिथे तुम्ही आहात तिथला एकूण माहोल काय आहे? राज उद्धव बऱ्याच दिवसांनी निवडणुकीनंतर एकत्र येत आहेत, पण त्यात ते राज ठाकरे एकत्र येत आहेत जे एका बाजूला लवचिक भूमिकेचं समर्थन करतात, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंसोबत जातात, जे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना बघवत पण नाहीत। अगदी बरोबर आहे आणि त्याच प्रश्नांची उत्तरं जी आहे ती आजच्या या षण्मुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या भाषणामध्ये मिळतील का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे इतक्या वर्षानंतर निवडणुकीच्या तोंडावरती जे आहेत ते एकत्र आले। मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्यातल्या 29 महानगरपालिकेमध्ये निवडणुका सुद्धा त्यांनी एकत्र लढल्या आणि त्यानंतर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज ठाकरेंनी ज्या प्रकारे ट्विट केलेलं आहे आणि लवचिकतेचं समर्थन केलेलं आहे, मात्र ती लवचिकता दाखवत असताना राज ठाकरे असंही म्हणालेत की मी ते माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही करणार। यामुळे राज ठाकरे यांची ही लवचिकता नेमकी कोणासाठी असणार आहे आणि त्यासाठी जे इतक्या दिवसापासून जे चालू होती की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यावरती नाराज आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे षण्मुखानंद हॉलमध्ये जे भाषण करतील त्यामध्ये मिळतील। बिलकुल एक प्रश्न आणखी ज्योत्स्ना या निमित्तानं असा उपस्थित करावासा वाटतो की आता ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या षण्मुखानंद हॉलमध्ये थोड्याच वेळात राज ठाकरेंचं थोड्या वेळापूर्वी राज ठाकरेंचं आगमन झालेलं आहे, पण आपल्या राजकीय भूमिका घेत असताना त्यांनी बाळासाहेबांचाच दाखला दिलाय। बाळासाहेब ठाकरे कसे लवचिक भूमिका घ्यायचे आणि यामुळे अनेकांना आठवलंय की एकेकाळी याच बाळासाहेब ठाकरेंनी मुस्लिम लीग बरोबर युती केली होती आणि तेच बाळासाहेब ठाकरे कालांतराने भाजप सोबत आले। आपल्या स्वतःच्या लवचिक भूमिका किंबहुना वारंवार बदलणाऱ्या भूमिकांसाठी काकाचा आसरा पुतण्याला का घ्यावासा वाटतो? अगदी बरोबर आहे आणि त्याचमुळे जे आहे आपण या ठिकाणी बघतोय की राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे जरी या कार्यक्रमाला उपस्थित असले तरी मनसे कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। या ठिकाणी जास्तीत जास्त जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जास्तीत जास्त गर्दी पाहायला मिळते। मात्र ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी ट्विट करताना त्यांच्या काकांचा दाखला दिलेला आहे, त्यांच्या लवचिकतेचं प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि त्याच लवचिकतेचा आदर्श मानत ती आपली लवचिकतेचं कुठेतरी समर्थन करतायत का किंवा आपल्या लवचिकतेचं आम्ही कसं बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो आहे अशा प्रकारचं ते सांगतायत का? आणि त्याचमुळे राज ठाकरे यांचं आजचं भाषण जे आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि याचमुळे जी आहे ती शिवसैनिकांची जरी मोठी गर्दी असली तरी मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी षण्मुखानंद हॉलमध्ये जास्ती पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे संपूर्ण बिलकुल ज्योत्स्ना, अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली, त्याचा उल्लेख मी करतो तुर्तास, आपल्याला धन्यवाद। पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी बातमी आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी दिली ती अधोरेखित करायला हवी। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरेंचे समर्थक जमलेत, पण तितक्या संख्येनं राज ठाकरेंचे समर्थक जमलेले नाहीत। राज ठाकरे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर आपण इथे येणाऱ्या या नव्या वाहनांनाही पाहतोय ज्याच्यातून एकापाठोपाठ एक ठाकरे कुटुंबीय षण्मुखानंद हॉलमध्ये पोहोचतायत। थोड्याच वेळामध्ये हा सोहळा सुरू होईल, तोही आपण फक्त जय महाराष्ट्रवरच पहा। पुढची बातमी अत्यंत धक्कादायक आहे, विवाह संस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारी आहे, व्यक्तिगत नात्यांना सुद्धा प्रश्नचिन्हांकित करणारी आहे।